हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे। त्यातही सोमवार आणि शुक्रवार अधिक पवित्र मानले जातात। यावर्षी श्रावण महिन्यात 4 सोमवार असून आजच्या पहिल्या सोमवार निमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांची गर्दी होती। सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार मानला जातो। त्यातही श्रावण महिन्यातील सोमवारला भक्ती आणि धार्मिकता या अनुषंगाने अधिक महत्त्व आहे। समुद्र मंथनाच्या वेळी शिवशंकरांनी विषप्राशन केलं। त्या विषाचा त्रास कमी करण्यासाठी देवी देवतांनी महादेवावर जलाभिषेक केला। हीच परंपरा श्रावण सोमवारी पाळली जाते। या दिवशी भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा केल्यानं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे। आज श्रावणातील पहिल्या सोमवारी ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती। लक्षतीर्थ वसाहतीमधील लक्षतीर्थ तलावाच्या काठावर असलेल्या पुरातन महादेव मंदिरात आज पहाटे अभिषेक आणि अन्य धार्मिक विधी पार पडले। तर बोर तालीम मंडळाच्या वतीनं भाविकांना लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलं। कोल्हापूर शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात आज पहाटे 5 वाजल्यापासून पूजाविधी सुरू झाले। श्रीपूजक नचिकेत धर्माधिकारी यांनी बांधलेली शिवलिंगाची आकर्षक पूजा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। तर मंगळवार पेठेतील रावणेश्वर महादेव मंदिरात आज शिवलिंगाची शेषालंकार रूपात पूजा बांधण्यात आली होती। नागाचा अवतार म्हणून शेषालंकार ओळखला जातो। श्रीपूजक अशोक भोरे, ओंकार भोरे आणि जय भोरे यांनी ही सुंदर पूजा साकारली होती। मध्यवर्ती बस स्थानकाजवळील वटेश्वर मंदिरात आजच्या श्रावण सोमवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। इथं शिवलिंगाची पानाफुलांची आकर्षक पूजा साकारण्यात आली होती। या मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात आज पहाटे गणेश भोसले आणि विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते शिवपिंडीवर अभिषेक करण्यात आला। त्यानंतर पुष्प सजावट करून भगवान शिवशंकरांची पूजा बांधण्यात आली। परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव यांच्या वतीनं राजगिरा लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलं। तर दिवसभर भजन कीर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले। पाचगाव इथल्या ओंकारेश्वर मंदिरात आज पहाटे अभिषेक आणि आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले। इथंही भक्तांची चांगलीच गर्दी दिसत होती। मंगळवार पेठेतील रेसकोर्स इथल्या महादेव मंदिरात आरती, अभिषेक, भजन असे कार्यक्रम झाले। तर भक्त मंडळाच्या वतीनं प्रसादाचं वाटप करण्यात आलं। दुसरीकडे नागपंचमी निमित्त आज श्री अंबाबाई देवीची सालंकृत खडी पूजा बांधण्यात आली होती। तर मंदिर परिसरातील एका छोटेखानी मंदिरात दगडी नागमूर्ती आहे। तिथंही आज अनेक भाविकांनी नमस्कार करून यथाशक्ती नैवेद्य अर्पण केला।